यांच्याकडून स्टेजच्या समोर नवीन आलेल्या भाविक भक्तांना स्टेज समोर बोलवा. स्टेज समोर येऊन नवीन आलेले भाविक या महाप्रसादासाठी आरणगाव तसेच आरणगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी आनंदानं महाप्रसाद या ठिकाणी घेत आहेत. आलेल्या सर्व भाविकांचं 200 रुपये धन्यवाद. कोणीही मध्ये बसू नये. कृपया स्टेज समोर जागा आहे. वाढणाऱ्या आजूबाजूला आपण बसलं तर कृपया स्टेज समोर भरपूर जागा आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीचं जे अन्नदाते येतं ते महेश कैले आणि बाळासाहेब नारायण जाधव यांनी पूर्ण भंडाऱ्याचा खर्च केलेला आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत 10 ते 11,000 लोक जेवून गेले. अजून आता संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू राहील. तर 7 क्विंटल हरडा, 7 क्विंटल तांदूळ आणि सार हे पूर्ण हे स्वयंपाक करून सगळे एकूण टोटल पहिलं वर्ष किती वर्ष अन्नदान करणार? पहिलं वर्ष कोणाचं? माझ्या विनंती आहे की गेटमध्ये जी गर्दी झालेली आहे त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या. ओंकार बन्ना यांच्याकडून 100 रुपयाची देणगी प्राप्त झाली. धन्यवाद. सर्व भाविक भक्तांना नम्र अशी विनंती की आपला महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर आपण संतोष भगत यांच्याकडून 100 रुपयाची देणगी प्राप्त झाली. धन्यवाद. इंद्रजीत चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. धन्यवाद. आषाढी एकादशीच्या या सप्ताहानिमित्तानं द्वादशीच्या काल्याच्या कीर्तनानंतर या ठिकाणी जे महाप्रसादाचं वाटप त्या ठिकाणी आलेल्या सर्वच भाविक भक्तांचे श्री पांडुरंग बुवाजीबाबा देवस्थान तर्फे हार्दिक असे स्वागत. ज्या भाविक भक्तांना या सप्ताहासाठी सढळ हाताने मदत करायची आहे, देणगी द्यायची आहे, त्यांनी कृपया स्टेजशी संपर्क साधा. या पुण्यकार कामात आपली थोडी मदत. थोडं युवक मी रावसाहेब ढवारे, गोजोबा संत गोजोबा कमिटीचा सदस्य. आमची संजीवन समाधी आहे बोजोबा महाराजांची. आमच्या बोजोबा महाराजांची व्याख्या अशी आहे, त्यांनी 12 वर्ष गुंडेगाव इथे तपश्चर्या केली होती. त्याच्यानंतर त्यांना पांडुरंगाने भेट दिली होती आणि त्यांच्यानंतर त्यांनी वारी केल्यानंतर ते जेव्हा थकले तेव्हा पांडुरंगाने त्यांना सांगितलं मीच भेट द्यायला तुम्हाला द्वादशीला येईल. आमच्या इथे 7 दिवस मोठा सप्त्याचा कार्यक्रम होतो आणि द्वादशीला भंडारा होतो मोठा. लाखो भाविक भंडाऱ्याला येतात. हा 25-30 हजार भाविक भंडाऱ्याला जेवून जातात. आम्ही आरणगावकर पंचकृषीतले माणसं भाग्यवान आहोत. आमच्या इथं मेहर बाबा संत बोजबा यांच्या संजीवनी समाधी आहेत आणि आम्हाला ती सेवा करण्याची आमच्या नशिबी सेवा आली. आम्ही भाग्यवान, आम्हाला भाग्यवान समजतो आमच्या पंचकृषी लोकांना. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला.
विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.